नागपूरच्या पारडी भांडेवाडीच्या दाट वस्तीत एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी एका लहान मुलाने बिबट्या पाहताच परिसरात खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला शांत करणारे इंजेक्शन देऊन पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरलाय। सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केल्यानंतर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहित आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यातून केल्याचा आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे। 50% जास्त आरक्षण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप संभवतो असे डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे। कथित पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील सादर करण्यात आलेल्या मुद्रांक विभागाच्या अहवालात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा उल्लेख करण्यात आलाय, पण पार्थ पवारांचा उल्लेख नाही। त्यामुळे आता पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलवलेल्या व्यक्तीने पुण्यातील कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 ते 5 च्या सुमारास घडली। समीर हमीद शेख असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे। राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्याची कायद्यात तरतूद नाही अशी माहिती दिली आहे। वडिलोपार्जित जमीन वाटणीच्या वादातून पेशाने डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केलाय। दुचाकी घालून लाथाबुक्की केली आणि बोटाचा मोठा तुकडा चावून तोडून टाकल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या गिजवणे गावात घडली आहे। मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दुबई, शांघायच्या धर्तीवर राज्यातही संकल्पना आधारित आयकॉनिक शहरे वसवण्याचा आणि त्यासाठीच्या आदर्श धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या धोरणाच्या माध्यमातून सिडको किंवा अन्य प्राधिकरणाच्या 50 एकरपेक्षा अधिक जागेवर ही आयकॉनिक शहरे वसवली जाणार असून त्यातून या प्राधिकरणांना कोट्यवधींचा महसूलही मिळणार आहे। गावात परिसरात बिबट्या आल्याच्या बनावट चित्रफिती प्रसारित केल्या जात असल्यामुळे अहिल्यानगर शहर व लगतच्या गावातून भीतीचे वातावरण निर्माण झाले। अशा बनावट चित्रफिती प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे। जळगावमधील नामवंत महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यानं आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे। अनेक वर्षांपासून 15 लाख रुपये महाविद्यालयात संस्थाचालकांना देऊन देखील महेश यांना संस्थाचालक कायमस्वरूपी केलं नाही। त्यामुळे स्वतःच्याच घरात विष प्राशन करून महेश सावदेकर यांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत सावदेकर यांच्या पत्नीने केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।